हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिझायनिंग एम्बेडेड सिस्टम्स विथ 8 बिट मायक्रो कंट्रोलर्स हा युनिट स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड इन सिलेक्टिंग अ मायक्रो कंट्रोलर हा एक टॉपिक बघितला होता की याच्यामध्ये आपण एखादा जो कंट्रोलर आहे तो सिलेक्ट करताना कोणते कोणते फॅक्टर्स कन्सिडर केले जातात आणि त्याच्यानंतर तो सिलेक्ट केला जातो. हे आपण टॉपिक्स बघितले होते. त्याच्यामध्ये आपण पॉइंट्स बघितले होते की फीचर सेट बघितले होते, स्पीड ऑफ ऑपरेशन्स, कोड मेमरी, डेटा मेमरी, डेव्हलपमेंट सपोर्ट, अवेलेबिलिटी, पॉवर कन्झम्पशन आणि कॉस्ट हे टॉपिक्स बघितले होते. की एखादा कंट्रोलर आहे तो डिझाईन करत असताना किंवा एखादा डेव्हलपमेंट करत असताना कोणता कंट्रोलर यूज केला पाहिजे हे आपण सिलेक्ट करत असताना हे जे सर्व फॅक्टर्स सांगितलेले आहेत त्यांची अवेलेबिलिटी असेल, पॉवर कन्झम्पशन असेल किंवा त्या कंट्रोलरची कॉस्ट असेल, ह्या सर्व गोष्टी आपण कन्सिडर करतो आणि त्याच्यानंतर एखादा जो कंट्रोलर आहे जो आपल्या डिव्हाइसला कम्पॅटेबल आहे तसा कंट्रोलर आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केला जातो. ओके, त्याच्यानंतर पॉईंट बघितलं होता आपण वाय 8051 मायक्रो कंट्रोलर की ह्याच्यामध्ये आपण 8051 मायक्रो कंट्रोलर आहे तो 8051च मायक्रो कंट्रोलर का यूज केला जातो हा एक टॉपिक बघितला होता की ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये इंटरप्ट्स किती आहेत, त्याच्यानंतर त्याचे जे इनपुट आउटपुट पोर्ट्स किती आहेत, त्याच्यानंतर त्याचे जे तुमचे एडीसी असेल, डीएससी असेल म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर असेल किंवा डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर असेल, त्याच्यानंतर एलसीडी असेल, हे जे सर्व पॉइंट्स होते ते सर्व आपल्याला जशा रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यानुसार आपण कंट्रोलर सिलेक्ट करतो. तर ह्या टर्म्स वरून आपण काय केलं होतं की कंट्रोलर किंवा आपण वाय 8051च कंट्रोलर काय यूज करतो ते आपण ह्या ठिकाणी बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण डिझायनिंग बघितलं होतं. डिझायनिंगचाच पार्ट आपला झाला स्टार्ट केला होता, त्याच्यानंतर आपलं मागचं लेक्चर आपण एंड केलं होतं. ओके, तर आता ह्या टॉपिक मध्ये बघून घेऊया आपण 8051 च्या आर्किटेक्चर मध्ये आपण ही डायग्राम बघितली होती की ह्याच्यामध्ये आपण काय काय सांगितलं होतं. तर सीपीयू काय आपण सांगतो की सीपीयू हा तुमच्या जो जे डिव्हाइस आहे किंवा जो आपला कंट्रोलर आहे त्याचं काय आहे तो तुमचा एक ब्रेन म्हणून आपण कन्सिडर करतो की बाबा की ह्याच्या सीपीयूच्या युझिंग सीपीयू आपण सर्व ऑपरेशन परफॉर्म केले जातात. ओके, तर आपल्या सीपीयू ला आपण काय काय कनेक्ट केलेलं होतं. तरी इंटरप्ट कंट्रोलर होता. इंटरप्ट कंट्रोलर किती आहे तर आपण सांगितलं होतं की 6 इंटरप्ट आहेत. ओके, 6 म्हणजे त्यातले कोणते कोणते तर टायमरचे 2, टायमर 0 आणि टायमर 1, नंतर सिरियलचे होते, सिरियल टीआय आणि आरआय, आणि नंतर नेक्स्ट बघितलं होतं आपण एक्सटर्नल इंटरप्ट म्हणजेच कोणता EX0 आणि EX1 हे आपण एक्सटर्नल इंटरप्ट आपण बघितलेले होते. ओके, तर दिस इज फॉर युअर एक्सटर्नल इंटरप्ट और इंटरप्ट कंट्रोलर. त्याच्यानंतर टायमिंग अँड कंट्रोल युनिट. टायमिंग अँड कंट्रोल युनिटला आपण काय सांगितलं तर ऑसिलेटर युनिट कनेक्ट केलेलं आहे, त्याला क्रिस्टल आपण जॉईन केलेलं असतं. त्या क्रिस्टल मुळे काय होतं की क्लॉक फ्रिक्वेन्सी आपल्याला कंटिन्युअसली जनरेट होते आणि त्याच्यानुसार आपल्याला क्लॉक पल्सेस आपल्याला सीपीयू ला कम्प्लिटली मिळत जातात. ओके, तर हे सर्व टॉपिक्स आपण बघितले होते आर्किटेक्चर ऑफ युअर 8051 कंट्रोलर. त्याच्यानंतर पॉइंट बघितला होता की आपला जो कंट्रोलर आहे कंट्रोलरला 4 पोर्ट सांगितले. पोर्ट आपण कोणत्या ह्याला कनेक्ट करतो तर पोर्ट हा आपण पोर्ट ड्रायव्हर जो आहे, जो पोर्ट असेल त्याच्या ड्रायव्हर थ्रू आपण काय करतो त्याच्या पिन्स आपण इनपुट आणि आउटपुट त्या पोर्टला किंवा दिल्या जातात. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 4 पोर्ट दिलेले आहेत, पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 3. आणि ह्या पोर्ट्सना आपण 0 to 7 ह्या पिन्स दिलेल्या असतात, P0 to P7 पर्यंत. ओके, तर हे 8 आपल्याला पिन्स प्रत्येक पोर्टला आपण कनेक्ट केलेले असतात. त्याच्यानंतर पुढचा नेक्स्ट पार्ट आहे तो आपल्याला टायमर्स. तर आपला जो कंट्रोलर आहे 8051 त्याला आपल्याला 2 टायमर्स आहेत, टायमर 0 आणि टायमर 1. टायमर 1 हा काउंटर इनपुट्स टायमर 1 नी काउंटर इनपुट्स आपल्याला दिले जातात आणि जो टायमर 0 आणि टायमर 1 आहे त्याच्याने आपल्याला काय केलं जातं टायमर इन्क्रीमेंट्स आपल्याला केले जातात. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला UART, म्हणजे जे आपल्याला एक्सटर्नल पेरिफेरल्स असतील किंवा एक्सटर्नल कोणतेही डिव्हाइस असतील ते कनेक्ट करण्यासाठी आपल्याला UART लागतं. ओके, तर UARTचं काय काम आहे तर सिरियल पोर्ट म्हणजे जे सिरियल ट्रान्समिशन असेल किंवा रिसिव्हिंग डेटा असेल ते सर्व काम कोण करतं तर UART करतात, सिरियल पोर्ट.
ओके. त्याच्यानंतर त्याची जी मेमरी आहे तर किती GB किती बाईटची मेमरी बघितली तर पण तर रॅमला 128 बाईटची मेमरी आहे. रॉम आपल्याला 4K बाईट्स आपल्याला दिलेला असतो फॉर 8051. हे सर्व आपण 8051 साठी बघतोय. ओके. दुसरा कोणताही कंट्रोलरचा आपण बघत नाही. प्रत्येक कंट्रोलरची जी इंटरनल ब्लॉक डायग्राम असेल किंवा तुमचं आर्किटेक्चर असणार आहे ते डिफरंट असणार आहे. सो ह्या ठिकाणी आपण फक्त कोणतं बघतोय तर 8051. त्याच्यामुळे 8051 चे स्पेसिफिकेशन्स आहेत तेच आपण प्रत्येक कंट्रोलरला युज करू शकत नाही. तर प्रत्येकाचे स्पेसिफिकेशन्स वेगवेगळे असणार. 8051 ची रॅम किती आहे तर 128 बाईट्स आहे. त्याच्यानंतर रॉम किती आहे तर 4K बाईट्स आहे. नंतर आपल्याला जो म्हणजे हे जे सर्व आहेत हे जे टर्म्स पॉइंट युनिट्स आहेत ते सर्व कंबाईन करून आपल्याला काय मिळतं तर आपल्याला 8051 हा मायक्रो कंट्रोलर आपला डिझाईन केला जातो. तर ज्या आपल्या ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या युजर किंवा जो डेव्हलपर आहे डेव्हलपर त्याच्या ज्या रिक्वायरमेंट नुसार हा आपला एक जो कंट्रोलर आहे तो आपल्याला सिलेक्ट केला जातो. ओके. तर हे जे सर्व आहे ते आर्किटेक्चर आहे किंवा आपलं ब्लॉक डायग्राम म्हणून घेऊया. ब्लॉक डायग्राम फॉर युअर 8051 मायक्रो कंट्रोलर. ओके. त्याच्यानंतर मेमरी ऑर्गनायझेशन आपण स्टार्ट केलं होतं. 8051 मायक्रो कंट्रोलरचा मध्ये आपण काय बघितलं होतं की प्रोग्राम किंवा जो आपल्याला जी कोड मेमरी आहे ती कोड मेमरी किती बाईट्सची सांगितलेली आहे तर 4K बाईट्सची आहे. ओके. तर 4K बाईट्सची म्हणजेच कोणती आहे बघा इथे जी आपली रॉम आहे ती रॉम आपली 4K बाईट्सची दिलेली आहे आणि ती आपल्याला बिल्ट इन मेमरी दिलेली असते. ओके. ह्या ठिकाणी आपण आर्किटेक्चर किंवा आपली जी प्रोग्राम मेमरी आहे ती बघितली होती. एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी आपल्याला काय सांगितली होती तर 000H पासून स्टार्ट होते ती FFFH पर्यंत आपल्याला प्रोग्राम एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी ऑन चिप आपल्याला रॉम दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर जो इंटरनल प्रोग्राम मेमरी ऍक्सेस आहे तो ऍक्सेस आपल्याला कुठून दिलेला होता तर 000H पासून तो 0FFFH पर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे तर इंटरनल प्रोग्राम मेमरी ऑन चिप रॉम दिलेली आहे. ओके. आणि 1000H टू FFFH पर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे तर एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी तर ऑन चिप रॉमची आपल्याला एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी दिलेली आहे. ओके. दिस इज फॉर युअर प्रोग्राम मेमरी और कोड मेमरी डेटा. ओके. नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण डेटा मेमरी. डेटा मेमरी मध्ये आपण बघितलं होतं की 8051 ची आपली जी डेटा मेमरी आहे ती डेटा मेमरी आपल्याला दिलेली आहे तर 128 बाईट्सची दिलेली. ओके. द बेसिक 8051 आर्किटेक्चर सपोर्ट्स 128 बाइट्स ऑफ इंटरनल मेमरी and 128 bytes of special function register memory. Special function register memory is not available for the user for general data memory applications. The address range for the internal user data memory is 00H to 7FH. Special function register are residing in the memory area 80H to FFH. 8051 supports interface for 64K bytes external data memory. The control signals used for external data memory access are RD and WR. And the 16-bit register holding the addresses of external data memory address to the access to the data pointers DPTR. ओके. तर ही जी आपल्याला ह्या ठिकाणी डायग्राम दिली आहे ती डायग्राम वरून आपण हे वरचे जे बघितलं होतं ते एक्सप्लेन करून बघूया. तर ही जी काय आहे ती आपल्याला काय दिलेली आहे तर ऑन चिप रॅम दिलेली आहे. ओके. रॅम जी आहे ती किती आपल्याला सांगितली तर 128 बाईट्सची आपल्याला रॅम दिलेली. वाटल्यास आपल्याला डायग्राम बघून घ्या. तर ह्या ठिकाणी आपली रॅम आहे ती 128 बाईटची रॅम आहे. रॉम आहे ती आपल्याला कोणता बघितला होता आपण रॉम हा आपला प्रोग्राम मेमरी म्हणून बघितला होता. ओके. तर रॅम आहे ती आपली काय आहे तर डेटा मेमरी आहे. ओके. ही डायग्राम. तर डायग्राम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर 128 बाईट्स आपल्याला काय आहे तर तुमची रॅम दिलेली आहे ऑन चिप रॅम. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर जे लोअर 128 बाईट्स रॅम आहे ती किती दिलेली आहे 00H to 7FH
आणि जी अप्पर 128 बाईट्स जी आहे ती 80H to FFH पर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे तर 128 बाईट्सचा आपल्याला अप्पर 128 बाईट्स आपल्याला रॅम साठी दिलेलं आहे. SFR मेमरी जी आपल्याला दिलेली आहे ती हे सर्व जे काय आहे ते आपल्याला काय दिलेलं ऑन चिप आपल्याला डेव्हलप करून दिलेलं असतं. ओके, ही जी आहे तो आपल्याला एक्सटर्नल रॅम दिलेली आहे 164K बाईट्सची, जी आपण एक्सटर्नली आपल्याला आपल्या ज्या जो आपला कंट्रोलर आहे त्याला आपण ऍक्सेस देऊ शकतो किंवा आपण त्याला ती कनेक्ट करू शकतो. किती तिची दिलेली आहे तर 64K बाईट्सची एक्सटर्नल रॅम दिलेली आहे. ओके, ज्याला आपण ऑफ चिप रॅम बोलतो. ओके, ती किती दिलेली आहे बघा, स्टार्टिंग कुठून आहे जर 000H to FFFH. ओके, तर ही आपल्याला 64K बाईटची आपल्याला काय दिलेली आहे एक्सटर्नल रॅम दिलेली आहे. इंटरनल डेटा मेमरी addresses are always 1 bytes long. It can be accommodated up to 256 bytes of internal memory ranging from 0 to 255. ओके, 0 पासून म्हणजे लक्षात घ्यायचं 256 दिलेले 256 बाईट्स आणि रेंज काय दिलेली आपल्याला 0 to 255. 0 पासून स्टार्ट केलेले म्हणून 255. ओके, टोटल काउंट किती होणार आहे तर 256 ह्याचा काउंट होणार आहे. Okay, however, the addressing techniques used in 8051 can be accommodated 384 bytes using the simple memory addressing techniques. The techniques is direct addressing of data memory greater than 7FH will always one memory space, namely special function registers memory, and indirect addressing of the memory address greater than 7FH will access another memory space. Okay, 128 bytes of data memory, direct and indirect memory addressing will be discussed in the details in the later section. Remember that these techniques will work only if the upper data memory is physically implemented on chip. The basic version of 8051 does not implement on the upper data memory physically. However, the 8052 family implements the upper data memory physically on the chip, and so the upper 128 bytes is always available for user general purpose memory if accessed through the indirect addressing. ओके, आता ह्या ठिकाणी लक्ष द्या, इथे आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा. ही जी आपली जी डायग्राम दिलेली आहे आपण ह्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं तर ऑन चिप रॅम आहे आणि ऑफ चिप रॅम आहे. ऑफ चिप रॅम म्हणजेच काय असणार आहे, तुमची जी एक्सटर्नल तुम्ही रॅम आपण किंवा एक्सटर्नल डेटा मेमरी जर आपल्या जो आपला मायक्रो कंट्रोलर आहे त्याला आपण ऍड्रेस किंवा त्याला आपण ऍक्सेस देतो, ती एक्सटर्नल डेटा मेमरी इफ रिक्वायरमेंट असेल तरच आपण ती त्याला एक्सटर्नली अप्लाय करतो. मॅक्झिमम कधीपर्यंत करू शकतो तर 64K बाईट्स जी आहे एक्सटर्नल मेमरी तेवढी देऊ शकतो. ओके, म्हणजेच आपण 64K बाईट्स आपल्याला एक्सटर्नल रॅम आपण आपल्या मायक्रो कंट्रोलरला अवेलेबल करून देऊ शकतो. आता 8051 मध्ये आपल्याला लोअर जी 128 बाईट्स दिलेली आहे ती आपल्याला अवेलेबल करून दिलेली. ओके, आणि त्याच्यानंतर मॉडिफिकेशन 8052 मध्ये आपल्याला आलेलं आहे कशाचं तर अप्पर 128 बाईट्स म्हणजे त्याला आपण आय रॅम बोलतो. ओके, तर ते 8052 फॅमिलीसाठी ओनली आपण कोणती यूज करतो तर अप्पर 128 बाईटची जी तुमची रॅम आहे ती आपण या ठिकाणी यूज करतो. ओके, 8051 साठी आपण 00 to 7F पर्यंतच आपण जी स्पेस आहे ती यूज करतो किंवा जी आपली जी रॅम आहे ती डायरेक्टली 128 बाईट्सची आपण अवेलेबल करून दिलेली असते. ओके, डिफरन्स लक्षात घ्या, फक्त 8051 आणि 8052 मध्ये आपल्याला डिफरन्स फक्त काय लक्षात घेण्याचं आहे तर 8051 मध्ये आपल्याला अप्पर 128 बाईट्स जी मेमरी आहे ती अवेलेबल करून दिलेली आहे ऑन चिप. कारण की ऑन चिप आणि ऑफ चिप किंवा ज्याला आपण म्हणूया की जो तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे त्याच्यावरती जी इनबिल्ड जी आपण म्हणतो की इनबिल्ड जी काही मेमरी आहे डेटासाठीची ती किती आहे तर 128 बाईट्स आहे. ओके, त्याच्यामुळं जी 128 बाईट्स आहे ती आपल्याला डायरेक्टली लोअर 128 बाईट्स म्हणून कन्सिडर केलेली आहे आणि तीच 8052 मध्ये लोअर आणि अप्पर
या दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलेली आहे. 128 बाइट्स फॉर लोअर आणि 128 बाइट्स फॉर अप्पर. ओके. आणि ह्याच्यानंतर आपल्याला जी ही संपूर्ण जो आहे तो तुमच्या ऑन चिप रॅम वरती अवेलेबल असणार आहे 128 बाइट्स आणि 64K बाइट्स जे आहे ते तुमचे किती असणार आहे ते तुमच्या ऑफ चिप वरती किंवा ऑफ चिप रॅम आहे ती आपण तुमच्या 8051 मायक्रो कंट्रोलरला डेटा मेमरी म्हणून ऍक्सेस देऊ शकतो. ओके. हे आपल्याला काय दिलेलं आहे तर एक्सटर्नल डेटा मेमरीचा ऍक्सेस दाखवलेला आहे या ठिकाणी बघा. हा आपल्याला सपोज 8051 चा डेटा मेमरीचा ऍक्सेस आहे. डेटा लाईन्स फ्रॉम D0 to D7 आणि ऍड्रेसिंग दिलेले आहेत ते A0 to A7. ओके. आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं तर हायर ऑर्डर ऍड्रेस बसेस दिलेले आहेत. त्यांचा डेटा काय दिलेला आपल्याला A8 to A15 म्हणजे 16 टोटल 16 ऍड्रेसेस आहेत आपल्याला या ठिकाणी. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे ऍड्रेसिंग आहे ते तुमची डेटाबेसेस थ्रू होणार कारण की तुमचा जो डेटा मेमरी आहे ती डेटा मेमरी ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला डेटा बसेसचा यूज करावा लागतो. ओके. या ठिकाणी आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा. The external data memory addresses can be either 1 or 2 bytes long. As desired earlier, port 0 emits the lower order 8-bit address, and if the memory address is 2 bytes, if it is ranges from 64K bytes, the entire bits of port 2 is used holding the higher order values of data memory access. If memory range is 32K, only 7 bits of port 2 required for addressing the memory. For 64K, only 6 lines of port 2 are required for interfacing and so on. Thereby, you can save some port pins of port 2. The interfacing of an external data memory on chip is illustrated in figure. ओके. डायग्राम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. पोर्ट 0 जो आहे पोर्ट 0 आपण डायरेक्ट आपण कशाने ऍड्रेस बसेसने आपण काय केलेलं आहे डायरेक्टली तुमच्या जो एक्सटर्नल डेटा मेमरी आहे त्याच्याशी आपण काय केलेलं आहे डायरेक्टली कनेक्ट केलेलं आहे. आणि पोर्ट 2 मध्ये आपल्याला काय केलेलं आहे तर हायर ऑर्डर जे तुमच्या डेटा मेमरी ऍड्रेसेस आहेत म्हणजेच ते कोणते असणार आहेत तर 8 पासून ते A15 पर्यंत. ओके. तर हे जे आहेत ते आपण ह्या ठिकाणी हायर ऑर्डर बसेस थ्रू आपण काय केलेलं आहे तुमचा पोर्ट 2 आहे तो तुमच्या एक्सटर्नल मेमरी आहे त्या एक्सटर्नल मेमरीशी काय केलेलं आहे कनेक्ट केलेलं आहे. ओके. आणि बाकीचे जे सर्व जे काही वर्किंग आहे ते कशा थ्रू आपण करणार आहोत तुमच्या 8051 चे जे काही डेटा बसेस आहेत D0 to D7 तर ह्या पोर्ट 0च्या पोर्ट 0 वरून आपण काय करणार आहोत तुमचा एक्सटर्नल डेटा मेमरी आहे ती ऍक्सेस केली जाणार आहे. ओके. दिस इज फॉर ऑल अबाउट युअर एक्सटर्नल डेटा मेमरी. आपण एक्सटर्नल डेटा मेमरी मध्ये काय काय बघितलं मी परत एकदा रिवाइज करते. एक्सटर्नल डेटा मेमरी मध्ये आपण जस्ट बघितलेलं आहे तर सॉरी एक्सटर्नल डेटा मेमरी नाही डेटा मेमरी मध्ये डेटा मेमरी ही 2 टाइप्सची असणार आहे. 2 टाइप्सची म्हणजेच कोणती एक तर इंटरनल आणि किंवा ज्याला आपण ऑन चिप बोलतो किंवा ऑफ चिप. या 2 टाइपच्या आपल्याला डेटा मेमरी अवेलेबल मिळतात. त्याच्यानंतर जी ऑन चिप आहे जी आपल्या मायक्रो कंट्रोलरच्या चिप वरती डिझाईन केलेली आहे ती किती असणार आहे तर 128K बाइट्स. ओके. त्याला आपण 128KB बोलतो. ओके. तर जी इनबिल्ट असणार आहे किंवा जी तुमच्या चिप वरती डिझाईन केलेली असणार आहे ती किती असणार आहे तर 128 बाइट्स आणि एक्सटर्नल असणार आहे ती किती आहे तर 64 बाइट्सची आपण मॅक्झिमम ऍक्सेस त्याला देऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर हा डिफरन्स झाल्यानंतर पुढे काय सांगितलं होतं आपण ह्या ठिकाणी आपण ऍड्रेसेस दाखवले होते ऑन चिप आणि ऑफ चिपचे. फॉर 8051 मायक्रो कंट्रोलर आपल्याला लोअर 128 बाइट्सची रॅम आपण यूज करतो ऑन चिप. ओके. आणि ऑफ चिप किंवा जी आपण एक्सटर्नल आहे ती 64K बाइट्सची आपण काय करतो एक्सटर्नल रॅम आपण यूज करतो. त्याच्यानंतर फॉर 8052
8051 एक फॅमिली आहे, 8052 सेकंड फॅमिली आहे. 8052 साठी आपण लोअर 128 बाईट्सची जी रॅम आहे ती आपण त्याला ऍक्सेस दिलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल जी अप्पर 128 बाईट्स आहेत ती त्या ठिकाणी आपल्याला 8051 फॅमिलीमध्ये अवेलेबल मिळते. ओके, दिस इज फॉर युअर ऑन चिप रॅम. त्याच्यानंतर ऑफ चिप रॅम मध्ये काय बघितलं होतं, तर ऑफ चिप रॅम मध्ये आपण बघितलं होतं की ती आपली एक्सटर्नल डेटा मेमरी आहे. ओके, एक्सटर्नल डेटा मेमरी किती बाईट्सची, तर 64 KB ची. त्याच्यानंतर त्याचे ऍड्रेसेस कुठून स्टार्ट होणार आहे, तर 000H to FFFH पर्यंत आपल्याला काय मिळणार आहे, ऑफ चिप रॅम आपल्याला अवेलेबल मिळणार आहे. ओके, हे सर्व पॉइंट्स बघितले होते. आणि त्याच्यानंतर हा एक पॉइंट बघितला होता की ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये काय केलं होतं की एक्सटर्नल मेमरी जी आहे, इनबिल्ड जी आहे ती ऑलरेडी तुमच्या 8051 शी कनेक्टेड असणार आहे. एक्सटर्नल आहे ती आपल्याला एक्सटर्नली कनेक्ट करायची. त्याच्यामुळे एक्सटर्नली कनेक्ट करत असताना ते कोणत्या तरी एखादा पोर्ट किंवा कोणत्याही तरी पिन थ्रू आपण त्यांचा डेटा काय करणार आहोत, तर एकतर त्याला आपण ऍड्रेस करणार आहोत किंवा त्याला आपण एकमेकांचे ऍक्सेस देणार आहोत. तर ते ऍक्सेस देत असताना पोर्ट जो 0 आहे, पोर्ट 0 थ्रू आपण काय करतो, तुमचा एक्सटर्नल डेटा मेमरी आहे ती तुम्ही डेटा तुमचा एक्सटर्नल मेमरीचा तुमचा पोर्ट 0 थ्रू आपण देतो. ओके, ज्याला आपण P0, पण जो पोर्ट 0 आहे त्याला आपण P0 या ठिकाणी डायग्राम मध्ये मेन्शन केलेले आहे. ओके, तर एक्सटर्नल मेमरीचे डेटा लाईन्स काय दिलेले आहेत किंवा डेटा बसेस कुठून दिले आहेत, तर D0 to D7 पर्यंत आपण डेटा बसेस आपण ऍक्सेस आपल्या 8051 ला देतोय. आणि जे हायर ऑर्डर ऍड्रेस बसेस आहेत त्या काय आहेत, ते तुमच्या पोर्ट 2 जो आहे तुमच्या 8051 चा, त्याच्याशी आपण काय करतो, कनेक्ट करतो. दिस इज फॉर युअर एक्सटर्नल डेटा मेमरी. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे दिलेला आहे आपल्याला पेज डेटा मेमरी. Okay, in page mode addressing, the memory is arranged like lines of notebooks. The notebook may contain 100 to 200 pages, and each page may contain fixed number of lines. You can access specific lines by knowing its page numbers and line numbers. Memory can also arrange like line of notebook. By using 8K bytes memory, up to 256 bytes can be accessed. Imagine the situation where the memory is stacked of 256 bytes each. You can use port pin, higher order address buses rule. The signal, the page number, and the lower order 8 bits to indicate the memory location corresponding to the page. Okay, the example आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. बघा या ठिकाणी पेज सिलेक्टर जर पेज 0 आपला असेल तर लोअर ऍड्रेस बसेस काय दिलेले आहेत, तर 00H to FFH दिले आहेत. आणि ऍड्रेसेस रेंज काय दिलेले आहेत आपल्याला, 00H to 0FFH पर्यंत दिलेले आहेत. ओके, आणि जसं सपोज आपला पेज सिलेक्टर जो आहे P0 म्हणजे पोर्ट 2 चा जो आपला पेज सिलेक्टर जर 1 असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोअर ऍड्रेस काय दिलेले आहेत, 00H to FFH आपल्याला काय दिलेले आहेत, आपल्याला लोअर ऍड्रेसेस किंवा लोअर ऑर्डर ऍड्रेसेस दिलेले आहेत. आणि ऍड्रेसेस रेंज कशी मिळणार आहे आपल्याला, तर 100H to 1FFH पर्यंत आपल्याला काय मिळणार आहे आपल्याला, तर ऍड्रेस रेंज मिळणार आहे. ओके, पुढचा पॉइंट आहे आपल्याला, तर द वन ह्युमन्स मेमरी मॉडेल दिलेले आहे. द कोड मेमरी अँड द डेटा मेमरी of 8051 can be combined together to give the one Newman architecture benefits for 8051. The single memory chip with read or write option can be used for this. The memory can be allocated to the lower memory space starting from 000H2, and data memory can be assigned to some other specific area after the code memory. For program memory, fetching the data memory and read operations combines the PSEN and RD signals, and using AND gates and connect the output enables OE signal of the memory chip as shown in the figure.
तर या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेली आहे कंबायनिंग कोड मेमरी आणि डेटा मेमरी. ओके, कोड मेमरी म्हणजे कोणती असणार आहे? आपण मगाशी बघितल्यानुसार कोड मेमरी आपली रॉम असणार आहे. ओके, तर रॉम आपल्याला किती दिली होती? आपल्याला 4K बाईटची दिलेली आहे. त्याच्यानुसार आपल्याला इथं काय दिलेली आहे? तर 128 काय के बाईट्स आपल्याला काय दिलेले आहे? तर आपल्याला कोड मेमरी दिलेली आहे. ह्याचं आपल्याला काय करायचं तर कंबाईन जे काही कॉम्बिनेशन आहे ते आपण कशा थ्रू करतो? तर द वॉन न्यूमन आर्किटेक्चरने आपण काय करतो? त्यांचं कॉम्बिनेशन केलं जातं. ओके, तर हे हेल्पफुल कशासाठी आहे? तर इव्हॅल्युएशन बोर्ड फॉर द कंट्रोलर. यासाठी आपल्याला हे मॉडेल जे आहे ते आपल्याला युजफुल ठरतं. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे ते बघून घ्या की आपल्याला 8051 हा जो मायक्रो कंट्रोलर आहे हा ही आपली जी काय आहे ती तुमची कोड मेमरी किंवा आपला जो कोड मेमरी प्लस तुमचा जो डेटा मेमरी आहे ती डेटा मेमरी आणि कोड मेमरी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, कारण की लक्षात घ्या जो कोड मेमरी आहे, कोड मेमरीची जी सिंगल मेमरी जी ऑनचिप जी मेमरी आहे त्याचे जे आपण म्हणजे मगाशी ज्या डायग्राम्स बघितल्या होत्या त्या डायग्राम वाटल्यास प्रिव्हियस पेजेस घेऊन वाटल्यास बघून घ्या की काय काय केलं होतं. तर लोअर स्पेस स्टार्टिंग कुठून स्टार्ट करत होतो आपण? तर 000H पासून स्टार्ट करत होतो आणि द डेटा मेमरी असाइड फ्रॉम द अदर स्पेसिफिक एरियाज आफ्टर युअर कोड मेमरी. कोड मेमरीच्या नंतर आपण काय करतो? तुमचा जो डेटा मेमरी आहे त्याचा जो आपल्याला जो ऍड्रेस आहे तो नंतर त्याच्यानंतर आपला स्टार्ट होतो. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, हा तुमचा 8051 मायक्रो कंट्रोलर आहे आणि हा एक्सटर्नल तुमची कोड मेमरी आणि डेटा मेमरी दिलेली आहे. ओके, ज्याला आपण एक्सटर्नल मेमरी म्हणूया. ओके, तर आपल्याला जे आपल्याला ऍड्रेस देताना आपल्याला काय करावं लागतं? तर पोर्ट 0 मगाच्या ज्या डायग्राम मध्ये पण वाटल्यास लक्षात घ्या आपण काय सांगितलं होतं? तर तुमचा जो पोर्ट 0 आहे तर पोर्ट 0 आपण काय करतो? तुमचा एक्सटर्नल जो डेटा आहे किंवा जो तुमचा एक्सटर्नल कोड आहे तो तुमचा काय करतो? तो ऍक्सेस करण्याचं काम कोणाला दिलेलं असतं? तर आपल्याला पोर्ट 0 ला दिलेलं आहे. ओके, तर ते जर एकमेकांना ऍक्सेस देण्यासाठी आपल्याला कोणत्याही बसेसचा यूज केला जातो? तर डेटा मेमरीचा. ओके, डेटा मेमरी स्टार्टिंग फ्रॉम D0 टू D7 पर्यंत आपल्याला काय दिलेलं जातं? तर तुमचे ऍक्सेस दिलेले आहे. ओके, तर एक्सटर्नल मेमरी सुद्धा आपल्याला कोणते देते? तर D0 टू D7 पर्यंत आपल्याला काय केला जातो? तर ऍक्सेस दिला जातो. या ठिकाणी आपल्याला लॅच दिलेला, लॅचचे आपल्याला लाईन्स का दिलेले, ऍड्रेस बसेस का दिलेले आहेत? तर A0 टू A7 आपल्याला लॅच कनेक्ट करून दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर जो पोर्ट 2 आहे, पोर्ट 2 आपला काय काम करतो? तर हायर ऑर्डर ऍड्रेस बसेस असतात, त्या हायर ऑर्डर ऍड्रेस बसेस देण्याचं काम कोणाला दिलेलं असतं? पोर्ट 2 ला दिलेलं आहे. ओके, तर पोर्ट 2 चे जे हायर ऑर्डर ऍड्रेस बसेस आहेत त्या कोणत्या आहेत? तर A8 पासून A15 पर्यंत. ओके, टोटल 16 ऍड्रेस बसेस असणार आहेत. तर टोटल 16 मधल्या पहिल्या ज्या 8 होत्या त्या आपण कशाला दिल्यात? तर लॅचला दिलेल्या आहेत आणि नंतरच्या ज्या हायर ऑर्डरच्या आहेत ऍड्रेस बसेस म्हणजे A8 टू A15 या कशाला दिलेल्या आहेत? तर तुमच्या पोर्ट 2 ला दिलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर हे जे बाकीचे जे आहे ह्याच्या थ्रू आपण काय करतो? तुमचा जो डेटा मेमरी आहे आणि तुमचा कोड मेमरी आहे त्यांचं कॉम्बिनेशन करून आपण काय करतो? तुमच्या ज्या 8051 मायक्रो कंट्रोलर आहे त्याला आपण तुमचा डेटा मेमरी आणि कोड मेमरी तुमचा डायरेक्ट ऍक्सेस तुम्हाला दिला जातो. या ठिकाणी आपण अँड गेटचा यूज केला जातो. ओके, the von Neumann memory model is very helpful in evaluation board for the controller, which allows modification of code memory on the fly. The major drawback of using single chip of for program and data memory are accidental corruption of program memory, the reduction the program memory space, the separate program and the data memory model. Total available memory is 128 bytes, means 64 program memory and 64 for data memory, whereas the combined model the total available memory is only 64 bytes KB, sorry, not bytes, kilobytes. आता हे लक्षात घ्या आपल्याला जे वॉन न्यूमन मॉडेल आहे ते कशासाठी दिलेलं आहे? ज्या वेळेला तुम्ही एखादं
डेव्हलपमेंट करत असाल त्यावेळेला तुम्ही जे इव्हॅल्युएशन बोर्डवरती केलं जातं त्यावेळेला तुमची जी साईज आहे ती साईज आपली डायरेक्टली काय होणार आहे ती मिनिमाइज होऊन जाणार आहे, कारण की दोन्ही मेमरी तुम्ही ऍट अ टाइम किंवा एकाच चिप वरती तुम्ही तुमची एक्सटर्नल मेमरी जी तुमची डेटाची आहे किंवा तुमची प्रोग्रामची आहे ती एकाच चिप वरती दोन्ही काम करून जाते. त्याच्यामुळं साईज मध्ये काय होणार आहे, त्याची साईज कमी होऊन जाणार आहे. म्हणजे फिजिकल जी आपण म्हणतो की त्याचे जे आर्किटेक्चर आहे त्याची एक्सटर्नल जास्त डिव्हाइसेस त्याला लागणार नाहीत. एकाच सिंगल चिप वरती आपल्या दोन्ही मेमरीज आपल्याला अलाउड केले जाणार आहेत. पण इफ इन केस त्याचे ड्रॉबॅक्स आपण काय सांगू शकतो, तर इफ इन केस त्याची जर प्रोग्राम मेमरी करप्ट झाली किंवा तुमची डेटा मेमरी करप्ट झाली तर व्हायस वर्सा तर बाकीच्या जी एक्स्ट्रा राहिलेली मेमरी आहे ती सुद्धा ऑटोमॅटिकली करप्ट होऊन जाणार आहे. म्हणजेच जर प्रोग्राम मेमरी जर करप्ट झालेली असेल तर त्यावेळेला तुमचा जो डेटा मेमरी आहे तो सुद्धा तुम्हाला ऍक्सेस किंवा तो तुम्हाला पूर्ण डिव्हाइस तुम्हाला काय करावं लागणार तर रिप्लेस करावं लागणार किंवा आपल्याला चेंज करावं लागणार आहे. म्हणून आपण काय सांगतो, जर इफ इन केस ऍक्सिडेंटल करप्शन जर झालेलं आहे एखाद्या प्रोग्राम मेमरीचं तर त्यावेळेला तुम्हाला काय होणार आहे, तुमचं हे आर्किटेक्चर असले किंवा हे आपण तुमचा डेटा मेमरी आणि प्रोग्राम मेमरी कंबाईन करून यूज केल्यामुळं तुमचं काय होणार आहे त्यावेळेला तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा तुमचा डिव्हाइसला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलेलं आहे की जी तुमची टोटल मेमरी स्पेस आहे की टोटल मेमरी स्पेस काय केली जाते तर त्या ठिकाणी रिड्यूस केली जाते. म्हणजेच काय आहे तर 64 बाईट्स तुमचे कशासाठी दिलेले आहेत तर प्रोग्राम मेमरीसाठी 64 बाईट्स दिलेले आहेत आणि डेटा मेमरीसाठी 64 बाईट्स दिले. जे काय डेटा आहे तो 64 बाईट्स मध्ये आपल्याला काय करावं लागतो मिनिमाइज करावा लागतो. म्हणजे हा एक आपल्याला ड्रॉबॅक दिलेला आहे वन न्यूमन मेमरी मॉडेलचा. ओके, त्याच्या थ्रू आपल्याला काय होणार आहे तुमचं ऍक्सिडेंटल इफ इन केस प्रोग्राम मेमरीचं करप्शन झालं तर त्यावेळेला तुमचा पूर्णपणे डेटा लॉस होऊ शकतो. अदरवाईज तुमचं दुसरा जो आपला ड्रॉबॅक आहे तो काय दिलेला आहे तर तुमचा जो मेमरी स्पेस आहे तो मेमरी स्पेस रिड्यूस अमाऊंट मध्ये आपल्याला मिळतो. तर हे जे काही आहे ते हे आपल्याला ड्रॉबॅक्स आपल्याला वन ह्युमन मेमरी मॉडेल्स मध्ये बघायला मिळतात. ओके, फाईन. नेक्स्ट जो पॉइंट आहे आपल्याला लोअर 128 बाईट्स इंटरनल प्रोग्राम मेमरी किंवा डेटा मेमरीचे काही सर बाकीचे जे पॉइंट्स असतील ते आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघूया. अजून आपलं आर्किटेक्चरच संपलेलं नाहीये. आर्किटेक्चर कंटिन्यू आपले अजून 1-2 लेक्चर्स मध्ये तसं कम्प्लीट होऊन जाईल. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सअपवरती तसं कळवा. कारण की कसं आहे की प्रत्येक इच अँड एव्हरी मॉडेल आपल्याला त्याचं वर्किंग आपल्याला कळालं तर आपल्याला बाकीचे जे काही प्रोग्रामिंग आहे किंवा जे आपल्या डेटा मेमरी किंवा जे तुमचे बाकीचे पॉइंट्स आहेत ते फेच करताना आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. ओके, फाईन, ठीक आहे. कुणाला काय प्रॉब्लेम असेल काय क्वेरीज असतील तर मला व्हॉट्सअपवरती तसा मेसेज टाका.